राईड विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवरती हा कोकणचा वाटाड्या तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज आपण आलो आहोत मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती। तुम्हाला माझ्या पाठीत दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आपल्याला दिसत आहे समोरच। सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतर त्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी हा राजकोट किल्ला उभारण्यात आला। मालवणच्या किनाऱ्यावर उत्तरेकडे उंच असा खडकाळ भाग आहे। या खडकाळ भागावर उंचावरती हा राजकोट किल्ला उभारण्यात आला। राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जमिनीवर होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करणे अधिक सोपे झाले। तसेच या नैसर्गिक उंचवट्यामुळे समुद्र किनाऱ्यावर किल्ल्यावरती लक्ष ठेवणे अधिक सोपे झाले। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या किल्ल्याची बांधणी 1664 साली केली होती आणि हा किल्ला नौदलाचे प्रमुख केंद्र होते। म्हणूनच तर 2023चा आंतरराष्ट्रीय नौदल दिन इकडे साजरा करण्यात आला। मंडळी, महाराजांच्या काळातील मावळे म्हणजे काही पराक्रमी पुरुषांच्या गाथा ऐकायला मिळतात। तेच ते हे पराक्रमी मावळे। तर ढाल, तलवार आणि भाले हेच या मावळ्यांचे शस्त्र। तसेच त्यावेळी मावळे जेव्हा गनिमी काव्याचा हल्ला करायचे तेव्हा हर हर महादेव बोलूनच लढायला सुरुवात करायचे। या राजकोट किल्ल्याच्या तिन्ही बाजूंना समुद्राने वेढलेले असून एका बाजूला जमीन असलेल्या ह्या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत। ह्या बुरुजावरून आपल्याला महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला व त्याच्या आजूबाजूचा परिसर छान प्रकारे पाहायला भेटत आहे। या प्रवेशद्वारातून किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला महापुरुष महादेवांचे मंदिर व त्या मंदिरासमोरच तुळशीचे वृंदावन पाहायला भेटेल आणि या मंदिराभोवती किल्ल्यासारखे बांधकाम केलेले दिसून येत आहे। हर हर महादेव म्हणजेच तूच पालन करता आणि तूच विनाश करता। छत्रपती शिवाजी महाराज हे महादेवांचे भक्त होते। त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा देखील रायरेश्वराच्या महादेव मंदिरात घेतली होती। स्वराज्यातील प्रत्येक जण कुठल्याही कामाची सुरुवात करण्याआधी हर हर महादेवचा जप करायचे। आणि माझ्या शिवभक्तांनो, हाच तो 43 फूट उंचीचा पुतळा जो या राजकोट समुद्रकिनारी बसवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दर्शनी भाग हा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेला आहे। छत्रपतींच्या हातात जगदंबा तलवार असलेला हा 43 फूट उंचीचा पुतळा किती शानदार रुबाबदार पाहायला भेटत आहे आपल्याला। नाही, या पुतळ्याच्या परिसरात सिंधुदुर्ग किल्ल्याप्रमाणे तटबंदी उभारण्यात आलेली आहे। किल्ल्याच्या बांधकामाची रचना सुनियोजित केलेली आहे। असे वाचले आहे की सन 1766 मध्ये इंग्रज व कारवारकर यांच्यात झालेल्या तहानुसार या राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे राहण्यासाठी महाराजांकडे परवानगी मागितली होती। सिंधुदुर्ग किल्ल्याचा शत्रूंच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी शत्रूंवर तीक्ष्ण नजर ठेवण्यासाठी हा राजकोट किल्ला उभारण्यात आला। या भागाचे दमट वातावरण आणि मुसळधार पावसाची तीव्रता पाहून या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे।
राजकोट किल्ल्याच्या आसपास हा काही खडकाळ भाग आपल्याला पाहायला भेटत आहे. ह्या खडकाळ भागातून सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यास एक वेगळीच मजा येत आहे. या बुरुजावरून आपल्या महाराजांनी बांधलेला हा सिंधुदुर्ग किल्ला व त्याच्या आजूबाजूचा परिसर छान प्रकारे पाहायला भेटत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच आपला पद्मगड किल्लाही आपल्याला पाहायला भेटेल. थोडा झूम करून दाखवतो. हा बघा, हा मित्रांनो, किती छान असा नजारा आपल्याला पाहायला भेटत आहे समोरच. समोर समुद्रच एकदम शांत असा दिसत आहे आपल्याला. संध्याकाळची सांज वेळ झाली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक एकदम छान अजून उठून दिसत आहे. मंडळी, या खडकाळ भागातून हे समुद्राचे दृश्य पाहायला किती छान असं वाटत आहे. आणि या समुद्राच्या दुधा लाटा छान अशा दगडाला आपटताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. वा, राजकोट किल्ला आणि त्याच्या बाजूलाच हा थोडासा पुढे गेला की रॉक गार्डनचा एरिया तुम्हाला पाहायला भेटेल. हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला भेटेल. म्हणजे हा सनसेट आपल्यालाही पाहायला भेटत आहे छान प्रकारे. आणि हा शिवाजी महाराजांचा आपला स्मारकही एकदम उठून दिसत आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटमधून कळवा. आणि हा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटेपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.